कार्य देणं सुरू केलं। परमेश्वराच्या कृपेने प्रत्येक परिवाराने आणि त्या परिवारही सुखी झाले। मला वाटलं काही दिवस झाले आणि मग कार्य करायचं कसं, आता यांच्याकडे प्रतिमा येईल कशी, म्हणून मी मार्गदर्शकाचा निमंत्रण दिलं आणि भगवंतानी मला ते निमंत्रण स्वीकार केलं। या परिवाराची अशी कंडिशन होती, लोकांना वाटते की आपले रिश्तेदार आपल्याला काय साथ देतो। त्यांच्या बहिणीने जीवापासून मेहनत केली, परिश्रम केला आणि बहिणीला सुधारण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या सासू होत्या आणि देर होता आणि तिचा घरवाला होता। असा एकही परिवार नसेल त्या परिवारामध्ये, आणि तिला भूतबाधा असा होता की ती प्रत्येकाला डसायची। कधी कधी अशी कंडिशन यायची की तिचे हातपाय बांधून तिला हॉस्पिटलमध्ये न्यायचे। कधी लॅट्रिन गेली तर तिला बकेटीने पाणी मारून अशा कंडिशना तिच्यावरती भोगल्या की मला तरी वाटत नाही की इथे एकही सेवक अशा परिस्थितीमध्ये निघाला असेल। जेव्हा मी हवन करायचं किंवा मी मार्गदर्शन करायचं आणि मी बिंदास म्हणायचं की सोडून दे, जेव्हा तिचे हातपाय सोडायचे आणि तिला सोडल्यानंतर ती मलाही चावा घ्यायची किंवा मलाही तिने हात उचलले। परमेश्वर दयाळू होता। परमेश्वराचे कार्य करण्यामध्ये मी कुठेही कमी पडलो नाही आणि त्या परिवाराला मार्गदर्शन करून त्या परिवाराचं पूर्ण भूतबाधा नाहीसं झालं। परमेश्वर एवढा दयाळू आहे की तिच्या पतिदेवाने आज दुसरा असता तर त्यांनी दुसरी पत्नी करून तिला हकललं असतं, पण त्याच्या शरीरावरती असा कुठलाही डाग किंवा कुठलंही शरीर बाकी राहिलं नसेल तिच्या नवऱ्याला की तुम्ही चावा घेतला नसेल। परमेश्वराची कृपा आणि परमेश्वराचे कार्य तिच्या परिवाराने केले, घरवाल्यांनी, आणि तिला या मार्गामध्ये सुखी आणि समाधान झाले। सासूबाई नाही करायची, रूम वेगळ्या वेगळ्या नव्हत्या, तरी तिला सांगायचं की अशा अशा पद्धतीने कर। परमेश्वराचे कार्य करण्यासाठी तिच्या प्रत्येक देर असो की तिची सासूबाई असो, त्या परिवाराने तिला सहकार्य केलं, म्हणून आज ते सुखीचे कार्य करत आहे। आज परमेश्वराच्या कृपेने त्या परिवाराची आपण तुलना नाही करू शकत। जेव्हा जेव्हा ती शब्द घ्यायची आणि कधी शेती घ्यायला पैसे भगवंताला योग मागायचे, त्या वावरामध्ये कधी पाणी नाही लागायचं तेव्हा ते शब्द द्यायची की